वेळेला शेतकऱ्यांचे बँक खाते आणि आधार क्रमांक यांची संलग्नता नसल्यामुळे शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यावर अनुदान मिळण्यास अडचणी येतात. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा स्वतःचा एक युनिक आयडी मिळणार आहे. विभागाशी महसूल विभागाशी संबंधित योजनांचे जे लाभ आहेत ते लाभ त्या शेतकऱ्यांना मिळणं या युनिक आयडीच्या निर्माण होण्याशी संलग्न असल्यामुळे त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना. नमस्कार. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासनाकडून एक महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, ज्याला ॲग्रीस्टॅक असं नाव दिलेलं आहे. ॲग्रीस्टॅक या प्रणालीमध्ये तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी करताना आपल्याला आपल्या गावामध्ये असलेले CSC केंद्र किंवा तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून सर्व शेतकऱ्यांना फक्त आपलं आधार कार्ड आणि ते आधार कार्ड ज्या मोबाईल क्रमांकाला संलग्न केलेलं असेल तो मोबाईल सोबत घेऊन CSC केंद्रावर जायचं आहे आणि केवळ 2 मिनिटांमध्ये आपल्या प्रत्येक शेतकऱ्याने आपली नोंदणी या ॲग्रीस्टॅक प्रणालीवर करून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण सर्व भारतवासियांना एक युनिक आयडी, ज्याला आपण आधार कार्ड म्हणतो, हे जसं मिळालेलं आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा स्वतःचा एक युनिक आयडी मिळणार आहे. ज्या आयडीच्या आधारे पीक विमा असेल किंवा दुष्काळ निधी असेल किंवा कुठले गारपिटी संदर्भात दुर्दैवाने नुकसान झाल्यास त्याबाबतची शासनाकडून मिळणारं अनुदान असेल, अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांच्या कृषी विभागाशी महसूल विभागाशी संबंधित योजनांचे जे लाभ आहेत ते लाभ त्या शेतकऱ्यांना मिळणं या युनिक आयडीच्या निर्माण होण्याशी संलग्न असल्यामुळे त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. आपण बऱ्याच वेळेला पाहतो की एखाद्या अतिवृष्टीमुळे म्हणा किंवा अन्य कारणाने बाधित झालेल्या पिकांचे जेव्हा पंचनामे केले जातात त्यावेळेला शेतकऱ्यांना शासनाकडून जे अनुदान दिलं जातं ते अनुदान देताना आधार प्रमाणीकरण करण्याची पुन्हा गरज पडते. बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांचे बँक खाते आणि आधार क्रमांक यांची संलग्नता नसल्यामुळे शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यावर अनुदान मिळण्यास अडचणी येतात. अशा वेळेला शेतकऱ्यांना विनाकारण प्रशासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे घालावे लागतात. हे सर्व टाळण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने हा सुरू केलेला उपक्रम जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी आदरणीय आयुष प्रसाद सर आणि चाळीसगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी आदरणीय प्रमोद हिले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महसूल अधिकारी, याच्यामध्ये जे ग्राम महसूल अधिकारी आहेत ज्यांना आपण पूर्वी तलाठी असं संबोधत होतो, त्यांच्या मदतीने आणि तालुक्यातील सर्व CSC केंद्र चालकांच्या मदतीने आपल्याला हे काम पूर्ण करून घ्यायचं आहे. याबाबत एक चाळीसगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना एक विनम्रपणे आवाहन करण्यात येत आहे की संपूर्ण जी नोंदणी आहे CSC केंद्रावरची ही विनाशुल्क आहे. त्यामुळे CSC केंद्र चालकाला याच्यासाठी शासनाकडून प्रत्येक नोंदणीसाठीचा मोबदला दिला जाणार असल्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याने कुठल्याही CSC केंद्र चालकाला याच्या नोंदणीच्या बदल्यामध्ये कुठल्याही प्रकारची फीस देण्याची आवश्यकता नाही. अशी काही बाब आपल्या निदर्शनास आल्यास आपण कृपया ती तहसील कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. त्याच पद्धतीने आपण आपल्या गावाचे तलाठी यांच्याशी जर संपर्क केला तर आपल्याला निश्चितपणे या नोंदणी करण्यासाठी जी काही ठिकाणं असतील त्या संदर्भातली देखील माहिती दिली जाईल. त्यामुळे पुनश्च चाळीसगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण तात्काळ आपल्या CSC केंद्राला भेट देऊन आधार कार्डसह आणि ज्या मोबाईलवर तो आपला OTP येणार आहे तो त्या मोबाईलचा आपण तिथे जायचं आहे. बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांचे आधार कार्ड ज्या मोबाईलला संलग्न असतात ती व्यक्ती कदाचित बाहेरगावी जरी राहत असली तरी कुटुंबातल्या व्यक्तीकडून तो OTP घेऊन सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. या सर्व बाबी विचारात घेता आपण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन करून घेऊया. आपला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात आपल्याला सर्व शासकीय मदतीचा लाभ मिळणं सोयीस्कर होईल, असं या निमित्ताने मी तहसीलदार चाळीसगाव प्रशांत पाटील आपणा सर्वांना विनम्रपणे आवाहन करतोय. नमस्कार.